एकदा हे बॅटर बनवून ठेवलं की मग आठवडाभर अजिबातच चिंता नाही. आठवड्याभराच्या भरपूर साऱ्या रेसिपीज या बॅटर पासून तयार होतात. सकाळच्या घाईमध्ये पटकन सुद्धा नाश्ता तयार होतो. तर या बॅटर पासून मऊसूत पांढरे शुभ्र अशी इडली तर होतेच, पण यासोबत कुरकुरीत डोसा कसा बनवायचा हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि एक बोनस रेसिपी म्हणून मी तुमच्यासोबत मस्त मिनी इडलीची रेसिपी शेअर केली आहे, की ज्यासाठी अगदी सांबार किंवा चटणीची अजिबातच आवश्यकता नसते. मस्त चटपटीत ही इडली लागते आणि सकाळच्या घाईमध्ये तर अगदी पटकन तुम्ही ही तयार करू शकता. चला तर मग हे बॅटर बनवायला घेऊयात. बॅटर बनवण्यासाठी बरोबर 3 कप भरून आपल्याला तांदूळ लागणार आहे. तर इथे मी जो रेशनचा तांदूळ असतो तोच घेतलाय. 3 कपासाठी बरोबर 1 कप भरून इथे मी उडदाची डाळ घेतली. कुठलंही एखादं भांडं तुम्ही मापासाठी घेऊ शकता. फक्त 3-2 असं हे प्रमाण असायला हवं. आता हे दोन्ही साहित्य चांगले स्वच्छ 2 ते 3 पाण्याने चांगले धुवून घेऊयात. तर इथे डाळ आणि तांदूळ चांगले स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि पाणी घालून कमीत कमी 10 तासांसाठी आपल्याला हे भिजवून घ्यायचं. आता मी तर 10 तास का म्हणते याचं उत्तर मी तुम्हाला पुढे जाऊन देणारच आहे. आता यामध्ये पाव चमचा भरून आपण मेथीचे दाणे घालूयात आणि दोन्ही साहित्य चांगले भिजत ठेवूयात. आता भिजत ठेवताना बरेच जण 5 ते 7 तासांसाठी किंवा 5-6 तासांसाठी असं भिजत ठेवतात, तर असं अजिबातच करू नका. बरोबर 10 तासांसाठी हे दोन्ही साहित्य मी भिजवून घेतलेलं आहे. आता इथे डाळ सुद्धा चांगली भिजली आणि याचबरोबर हे तांदूळ सुद्धा चांगले भिजलेले आहेत. आता हे दोन्ही साहित्य आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, पण यामधलं पाणी निथळून घ्यायचं आणि यानंतर सुरुवातीला हे आपल्याला असंच कोरडं वाटून घ्यायचंय आणि आवश्यकता लागली तर एक पाव-पाव वाटी भरून तुम्ही एकेका बॅचसाठी पाणी वापरू शकता. तर इथे तांदूळ मी 3 बॅचमध्ये वाटून घेणार आहे आणि वाटून घेतलेली ही डाळ आपल्याला डायरेक्ट कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. तर हो, इथे मी कुकरची तुम्हाला ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याआधी सुद्धा मला वाटतं 1 ते 1.5 वर्षापूर्वी तुमच्यासोबत ही ट्रिक शेअर केलेली होती. आणि हेच कुकरची ट्रिक वापरून आपण बॅटर फर्मेंट करणार आहोत. तर इथे 3 बॅचमध्ये मी तांदूळ दळून घेतलेले आहेत. तर अगदी स्मूथ आपल्याला हे वाटून घ्यायचंय. अजिबात हे जाडसर किंवा रवाळ असं वाटलं गेलं नाही पाहिजे. अतिशय स्मूथ अशी याची पेस्ट असायला हवी. यासाठीच आपल्याला कमीत कमी एक 10 तासांसाठी डाळ आणि तांदूळ असे दोन्ही भिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे अगदी व्यवस्थित वाटले जातात. तांदूळ दळून झाले की आपल्याला डाळ सुद्धा चांगली बारीक अशी वाटून घ्यायची आहे. तर डाळ सुद्धा मी 2 बॅचमध्ये दळून घेतलेली आहे, जेणेकरून मिक्सरला सुद्धा खूप लोड येणार नाही आणि डाळ सुद्धा अगदी स्मूथ अशी वाटली जाईल. तर हे बघा, डाळ सुद्धा अगदी स्मूथ वाटली गेलेली आहे. अजिबात यामध्ये रवाळ कण तुम्हाला दिसणार नाही. अगदी छान फाईन अशी पेस्ट झाली आहे. आता हे दोन्ही साहित्य चांगलं एकजीव आपल्याला मिक्स करून घ्यायचं. यासाठी हातानेच हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं. आता थोडीशी हाताला कसरत द्यायची आहे. हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचंय. तर कमीत कमी एक 2 ते 3 मिनिटांसाठी हे बॅटर फेटलत ना तुम्ही, की छान यामध्ये एअर निर्माण होते आणि यामुळे बॅटर सुद्धा छान फुलून येतं, छान फर्मेंट होतं. तर जवळ आसपास एक 2 ते 3 मिनिटांसाठी इथं मी बॅटर चांगलं फेटून घेतलंय. स्पॅच्युलाच्या सहाय्याने हे बॅटर थोडंसं मी सेट करून घेतलं आणि आता यामध्ये मी ग्लास ठेवणार आहे, की जेणेकरून आपल्या लक्षात येईल की हे बॅटर किती फर्मेंट झालेलं आहे. तर या ग्लासला असे थोडेसे लाईन्स आहेत. तर हे लाईन्स आपण इथे तुम्हाला जवळून दाखवते. तर हे पहा, असे 2-3 लाईन्स यावरती आहेत. इतपत तुमच्या लक्षात आलं असेल की आता हे बॅटर इतपत आहेत, पण फर्मेंट झाल्यानंतर हे किती फुललं जात आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. तर हा कुकर झाकून मी असाच रात्रभर ठेवला होता. याची शुट्टी आणि रिंग अजिबात काढायची नाही. आणि आता तुम्ही बघू शकता, याची फक्त एकच लाईन इथं दिसत आहे. इतपत हे छान फर्मेंट झालंय. खूप जास्तही बॅटर फर्मेंट करून घ्यायचं नाही, नाहीतर या बॅटरचा अंबूस असा वास येतो. तर कमीत कमी एक 12 ते 14 तासांपर्यंत तुम्ही हे बॅटर फुलवून घेऊ शकता. हवं असेल तर कुकरवरती एखादं ऊब असणारं चादर, टॉवेल किंवा एखादी शाल यावरती ठेवू शकता. म्हणजे आतमध्ये छान ऊब राहील आणि हे बॅटर छान फुलून येईल. आता सगळ्यात आधी आपण इडली तयार करून घेणार आहोत. पण सगळ्या बॅटरमध्ये एकदम मीठ घालण्याऐवजी ना, जेवढं बॅटर आपल्याला सुरुवातीला लागतं तेवढंच काढून घ्यायचं. यामध्ये मीठ घालायचं आणि उरलेलं जे बॅटर आहे असंच हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. म्हणजे तुम्ही अगदी आठवड्याभरापर्यंत ते वापरू शकता. सगळ्या बॅटरमध्ये कधीच मीठ घालायचं नाही. आता घातलेलं हे मीठ चांगलं यामध्ये मिसळून घेऊयात. तर छान फ्लफी असं हे बॅटर तयार झालेलं आहे. एकसंध असं हे वाटतंय आणि भरपूर यामध्ये एअर सुद्धा आहे. तर इथे मी इडली स्टँड घेतलेला आहे. या थाळीला मी आधीच तेल लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये बॅटर घालूयात आणि यानंतर ही इडली आपण वाफवून घेऊयात. तर इथे नॉर्मल जी साईजची इडली आहे ती सुद्धा मी बनवून घेणार आहे आणि याचबरोबर ही मिनी इडली सुद्धा बनवायची आहे. जर तुमच्याकडे अशा पद्धतीची मिनी इडलीची प्लेट नसेल तर काय करायचं हे सुद्धा मी पुढे जाऊन तुमच्यासोबत शेअर करेल. तर इथे कढईमध्ये
पाणी चांगलं गरम झालेलं आहे, उकळतं पाणी असायला हवं आणि यानंतरच हे स्टँड आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे. आता यामध्ये मोठ्या इडल्याबरोबरच मी इथे मिनी इडली सुद्धा वाफवून घेणार आहे. यावरती झाकण ठेवून एक 10 ते 12 मिनिटांसाठी या इडल्या मी वाफवून घेतल्यात. आता तुम्ही इथे बघू शकता, इडल्यांना थोडंसं हात लावून पाहायचं, इडल्या जर चिकट वाटत नसतील, तर इथे इडल्या छान वाफवल्या गेलेल्या आहेत. इडल्या चांगल्या 2-3 मिनिटांसाठी थंड झाल्या, की यानंतर अगदी हाताने सुद्धा तुम्ही ह्या इडल्या अशा पद्धतीने काढून घेऊ शकता. तर हे बघा, इथे रेग्युलर आपली मोठी इडली तयार झालेली आहे. आता ही इडली सुद्धा तुम्ही बघा, खूप मऊसूत आणि स्पॉन्जी झाली आहे, तितकीच ती लुसलुशीत सुद्धा झाली आहे. तुम्हाला एक इडली मी तोडून सुद्धा दाखवते. आतमध्ये भरपूर जाळी झालेली आहे. जर ही इडली तुम्ही सकाळी बनवलीत आणि अशीच जरी ठेवलीत ना डब्यामध्ये, तरी संध्याकाळपर्यंत अगदी मऊ लुसलुशीतच राहते. अजिबात ही वातड किंवा अशी कोरडी होत नाही. यासाठी बॅटर अगदी परफेक्ट जमायला हवं. अजिबात या बॅटरमध्ये तुम्हाला पोहे किंवा कुठलेही इतर पदार्थ घालायची गरज नाही. तुम्ही इथे जरी मेथीचे दाणे नाही घातलेत ना, तरी सुद्धा चालू शकतं. तरी सुद्धा हे बॅटर इतकंच फ्लफी बनतं. फक्त सांगितलेल्या टिप्स मी जशाच्या तशा तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. मग या इडल्या अजिबात तुमच्या फेल जाणार नाही. आता या मिनी इडली सुद्धा बघा, तुम्ही हाताने अगदी सहज मला काढता येत आहेत. इतपत या छान झालेल्या आहेत. आता मिनी इडलीला पटकन फोडणी देऊया. तर यासाठी चमचाभर मी इथं तेल गरम करून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा भरून मी उडदाची डाळ घातली. पाव चमचा भरून मोहरी घालायची, पाव चमचा जिरं घालायचं आणि थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत ही फोडणी चांगली आपल्याला परतून घ्यायची. यामध्ये अगदी थोडीशी आपल्याला हिंग घालायची, 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आणि ही पानं सुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची. आता यानंतर यामध्ये आपल्याला बेसिक मसाले घालायचे. अगदी 2 चिमूट भरून यामध्ये मी हळद घातली. याचबरोबर पाव चमचा भरून लाल मिरची पावडर घालायची आणि 1 चमचा भरून सांबार मसाला घालायचा. अगदी थोडंसं आपल्याला या साहित्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि यानंतर तयार केलेल्या मिनी इडल्या यामध्ये घालायच्या आणि लो फ्लेमवरती आता या इडल्या या सगळ्या फोडणीसोबत चांगल्या परतून घ्यायच्या. तर कमीत कमी 1 मिनिटभरासाठी या परतून घ्यायच्या, म्हणजे छान खमंगपणा सुद्धा येतो आणि इडल्यांमध्ये छान फ्लेवर सुद्धा उतरला जातो. या इडल्यांवरती थोडीशी कोथिंबीर घालून मिसळून घेतलं आणि अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय. तर यामधली जी फोडणी आहे ती छान कुरकुरीत होते आणि मसाल्यांचे फ्लेवर या इडलीला छान लागले जातात. आवडत असेल तर एखादी चटणी तुम्ही साईडला सर्व्ह करू शकता. मिनी इडलीचं पात्र तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तुम्ही मोठी इडलीच थोडंसं लहान-लहान काप करून या पद्धतीने फोडणी देऊन तुम्ही सर्व्ह करू शकता. आता यानंतर डोसा बनवायला घेऊया. तर तुम्ही इथे बघितलत की आत्ताच मी गॅस सुरू केलेला आहे. तवा नुकताच धुवून मी यावरती ठेवलाय. बऱ्याचदा आपला जो डोसा आहे तो मध्यभागी तर चांगला भाजला जातो, पण साईडने अजिबात तो व्यवस्थित भाजला जात नाही आणि मुख्य म्हणजे साईडने तो कडेला फार चिकटला जातो. तर यासाठी काय करायचं, जेव्हा आपण तवा गरम करून घेणार आहोत सुरुवातीलाच, तर यावेळेसच चारही बाजूने व्यवस्थित तो गरम करून घ्यायचा. तर थोडासा असा सरकवत आपल्याला हा तवा गरम करून घ्यायचा आहे. एकदा सगळ्या बाजूने तवा चांगला गरम झाला, की मग डोसे बघा अगदी छान एकसारखे असे तयार होतात. आता तवा चांगला गरम झाला, की गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती यावरती तेल घालायचं. तर इथे तुम्ही बघू शकता छान धूर यामधून येतोय. आता हे जे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते चांगलं आपल्याला पुसून घ्यायचंय आणि यानंतर मध्यभागी तवा पटकन गरम होतो. साईडला थोडासा तो कमी गरम असतो. यासाठी मध्यभागी आपल्याला अशा पद्धतीने 1-2 वेळा तरी पाणी शिंपडून घ्यायचंय. म्हणजे तव्याचं जे टेम्परेचर आहे ते सगळ्या साईडनी एकसारखं राहील. आता यावरती बॅटर घालायचं आणि बॅटर चांगलं आपल्याला पसरवून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित परफेक्ट असं बॅटर हे पसरलं सुद्धा जातंय. एकसारखं पसरलं जातंय. अजिबात हे पळीला चिकटत नाहीये. तुम्ही याचे सेट डोसा सुद्धा बनवू शकता, अप्पे बनवू शकता, यानंतर उत्तप्पा सुद्धा तुम्ही बनवू शकता. बरेचसे वेगवेगळे पदार्थ आहेत की जे तुम्ही आरामात बनवू शकता. आता डोसा थोडासा कोरडा वाटला की यावरती तेल घालायचंय आणि उन्हातल्याच्या साहाय्याने चांगलं हे तेल सगळ्या बाजूने पसरवून घ्यायचं. तुमच्या इथे लक्षात आलं असेल की याच्या कडा आत्ताच ओपन झालेल्या आहेत. तवा एकसारखा तापला गेला की अजिबात डोसा तव्याला चिकटत नाही. तर हे बघा आपोआप तव्यापासून हा डोसा वेगळा झालेला आहे. अगदी जसा नॉनस्टिक तव्यावरती जसा डोसा भाजला जातो अगदी त्याच पद्धतीने बिडाच्या तव्यावरती सुद्धा आरामात भाजला जातो. इथे डोसे सुद्धा तयार झाले. आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा.